नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, इथं मी आज पनवेलच्या कोळी बांधवांच्या राहण्याच्या नाक्यावर उभा आहे. आणि इथं बघा, इथं पनवेल ब्रिज आहे. इथं पनवेल कोळी बांधवांचा जो ब्रिज आहे तिथं मी उभा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज कोळी बांधवांच्या होड्या कशा उभ्या आहेत. तर हा बघा जुना रोड आहे, हा जुना ब्रिज आहे बघा. या जुन्या ब्रिजवरून वाहने येण्या जाण्यास परवानगी नाही, कारण हा ब्रिज पडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळं इथून बघा वाहनं येत नाहीत किंवा जात नाहीत. तुम्ही दोन्ही बाजून पाहू शकता. आणि ते बाजूला तो जो ब्रिज बांधला तो नवीन बांधलेला आहे, त्या रोडवरून लोक वाहनांची ये जा करतात. तर बघा ह्या बाजूला गाडी नदी आहे बघा. ह्या गाडी नदीवरचा हा ब्रिज आहे. आणि बघा वाहनांची ये जा होत आहे इथं पाहू शकता. आणि या बाजूला बघा नवीन करंजाडे हे एक म्हणजे शहरच बसलेलं बघा. एक करंजाडे, नवीन करंजाडे बघा, किती डोंगराच्या पायथ्याशी आहे बघा नवीन करंजाडे वसलेला आहे. आणि त्या बाजूला बघा गाडी नदी आहे. हा वरचा भाग आहे मित्रांनो. गाडी नदीचा वरचा भाग तुम्ही पाहू शकता कसा आहे तो. आणि इथं काय तुम्हाला कोळी बांधवाच्या छोट्या नावा दिसत नाहीत. एक नाव तेवढी दिसते, तर मी तुम्हाला तो नावा बी दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. आणि बघा येण्या जाण्याचा हा रोड आहे. आता ही नदीचा बघा ब्रिज, हा ब्रिज आहे नदीचा खालचा भाग पहा. तर बघा हा नदीचा खालचा भाग आहे. ह्या बाजूला हे नवीन पूर्ण करंजाडे बसलेला भाग मित्रांनो, पूर्ण करंजाडे बसलेला आहे. नवीन याला करंजाडे बोलतात. नदीची ह्या भागचा भाग आहे ना, करंजाडेचा भाग आहे. आणि हे बघा मी तुम्हाला नदी दाखवतो. बघा ही नदी आहे. आणि ह्या नदीमध्ये बघा पाणी किती आहे. आणि पाणी कमी असल्यामुळं बघा ह्या कोळी बांधवांच्या नावा, छोट्या नावा बघा, मच्छी पकडण्याच्या छोट्या नावा जशा ना तशा उभ्या आहेत. कोळी बांधवांचा सध्या धंदा कमी म्हटला तर चालेल. तर हा असा कोळी बांधवांचा धंदा बघा. नदीला पाणी नसल्यामुळं मच्छीचा धंदा हा यांचा स्टॉप झालेला आहे मित्रांनो. तर चला आपण खाली जाऊन पाहूया कसं आहे ते. इथून पहा, इथून बघा रस्ता आहे, त्या होडीपर्यंत हा रस्ता जातो. आजूबाजूला हे बघा बिल्डिंग आहेत, त्या कोळी बांधवांच्याच बिल्डिंग असा माझा अंदाज आहे. तर पाहू शकता हा जुनाकालीन ब्रिज आहे. हा पडण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे. जुना पूर्ण हा ब्रिज आहे. मला वाटतं हा इंग्रजाच्या काळातील हा ब्रिज असावा असा माझा अंदाज आहे. तर पहा पाणी. तर हा इथील भाग पहा तुम्ही. इथील भाग पहा किती आहेत बघा. इथे किती होड्या उभा आहेत तर बघा 1 2 3 4 5 6 अशा 6 होड्या या बाजूला उभा आहेत बघा. हे बघा 6 होड्या उभा आहेत तिथं. कालिका देवी प्रसन्न असं लिहिलं या होडीवर. तर मित्रांनो, आतून होडी कशी असते पहा तुम्ही. तुम्ही बसलाय का नाही काय माहीत, पण बघा हा आतून अशी पद्धत आहे बघा. इथं फळ्या आहेत, तिथं बसायसाठी आहे ना फळ्या आहेत. इथं बसायसाठी फळ्या आहेत बघा. ह्या 3 फळ्या आहेत. इथं बसून आहे ना अशी पाठीमागं पुढं होडी घेतात, वळवतात. त्या काट्या त्याची एक वल्लव असते, त्याला बोलतात स्टिक बोलतात. तर त्यातून ते असे काय वल्लव असते ना, काठी वळवण्याचे जे असते त्याला वल्लव बोलतात. तर बघा ह्या होड्या तुम्ही पाहू शकता. काय बघा तिथं झेंडे आहेत होड्यासनी, नावंसुद्धा आहेत. जरीमळी हे लिहिलेलं आहे. आणि तिथं जय योगेश्वर असं प्रत्येक होडीवर आपापल्या पद्धतीनं आपापल्या देवांची नावं लिहिली आहेत बघा. त्या बाजूला बी घर आहेत, ह्या बाजूला बी, ह्या बाजूचे बघा, या बाजूला बाई बिल्डिंग आहेत बघा. इथं मंदिर आहे कुठलं तरी बघा. या बाजूला एक मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव काय माहिती नाही, पण मंदिर इथं आहे एक. आणि ह्या पाचून बघा सगळ्या बिल्डिंगची घर आहेत बघा, म्हणजे बिल्डिंग. आणि बघा ह्या पूर्ण अशा होड्या आहेत बघा. नाव किंवा होडे बोलतात त्याला, जुन्या भाषेत त्याला नाव बोलतात. तर बघा ह्या होड्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. असं बघा पाणी जिथं जिथं डबका आहे तिथं पाणी आहे. आणि पाणी इथं वाहायला चान्स नाही, म्हणजे पाणी वाहत नाही कुठं. तर जाग्यावरचं पाणी आहे, पाणी वाहणार नाही, पाणी कुठून येणारं पाणी नाही. तर तुम्ही पाहू शकता
इथं आपल्याला बघा इथं पण बी होड्या दिसत आहेत. तिथं बाजूला बघा इथं बकऱ्यामध्ये शेळ्या आहेत बघा. हे बघा शेळ्या बघा नदी काठाच्या भागाला जरा काय खायला छोटं मोठं खाय मिळतं आहे बघा. इथं ऊन जास्त असल्यामुळे बघा शेळ्यांनी कशाचा आधार घेतला बघा. रिक्षात बसलेल्या आहेत बघा शेळ्या. ह्या 2 शेळ्या रिक्षात बसल्या आहेत त्या. आणि तर सावली असल्यामुळं बघा इथं किती शेळ्या आहेत बसलेल्या. तर बघा सावलीच्या ऊन भरपूर असल्यामुळं शेळ्यासुद्धा आता सावलीला बसल्या आहेत बघा. पत्र्याचं शेड आहे आणि पत्र्याच्या शेडमध्ये बघा ह्या शेळ्या बघा. हे बघा हे बघा शेळ्या बसलेल्या आहेत तिथं. त्या कट्ट्यावर सुद्धा आहे बघा. हे तुम्ही पाहू शकता. हे बघा शेळ्या इथं बसलेल्या आहेत कट्ट्यावरती. ऊन जास्त असल्यामुळे शेळ्यासुद्धा सावलीमध्ये बसलेल्या आहेत बघा. तर बघा इकडे होड्या आहेत. होड्या खराब झालेल्या दिसत आहेत मित्रांनो ह्या. आणि इथं बाथरूम आहे, संडासाचं बाथरूम वगैरे आहे इथं. आणि तर आता आपण बघा आत जाऊन बघूया. आता इथं आपण आपल्याला थोडा रस्ता आहे आतमध्ये जायला. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया काय आहे ते. तर बघा हा नदीचा आतील भाग आहे बघा. दगड थोडं आहेत इथं. गाळ नाही आहे, दगड आहे त्यामुळे आपल्याला इथं चालता येतं. तर आपण ह्या दगडावरून आपण आतमध्ये जाऊया. आणि आतील भाग तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघा ह्या होड्या बघा नदीतील तुम्हाला भाग मी दाखवतो पूर्ण मित्रांनो. हा जबरदस्त असा होड्या तुम्हाला कधी पाहायला भेटले नसतील आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो एवढ्या ह्याच्यातून अडचणीतून. तर मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मित्रांनो व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण उन्हात आहे उभा मित्रांनो आणि उन्हातून मी हा व्हिडिओ घेत आहे. आणि बघा ह्या साईडला बघा नदीचं पात्र कसं आहे बघा आतमध्ये. इथं घसरडीचा बी रस्ता आहे थोडा. तर इथं सुकल्यामुळं आपण चालू शकतो इथं. आणि हे होडी बघा काय इथं काय लिहिलं बघा साईराम लिहिलेलं आहे इथं ह्या नदीवर. साईराम जय श्रीराम. ह्या होडीवर साईराम लिहिलेलं आहे. जेवढं तिथं लिहिलं बघा कानिपनाथ प्रसन्न बघा. इथं काय लिहिलं आहे इथं मला काय वाचता येत नाही. या बाजूला काय श्री महालक्ष्मी प्रसन्न. इथं श्री महालक्ष्मी प्रसन्न लिहिलं आहे. आणि इथं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे काय आपल्याला वाचता येत नाही. आणि पुसट असल्यामुळे ते वाचतासुद्धा येत नाही आपल्याला. तर पाहू शकता तुम्ही बघा ह्या होड्या आहेत. त्या होड्यामध्ये बघा जाळे आहेत, मच्छी पकडण्याची जाळे. तिथं बघा सायरामध्ये काहीतरी आहेत. इथून काय आपल्याला दाखवता येत नाही. बघा गगनगिरी महाराज सुद्धा इथं लिहिलेलं आहे बघा. वाघेश्वर प्रसन्न लिहिलं आहे, सायराज लिहिलेलं आहे. आणि बघा हे बघा होड्या आहेत बघा. त्यावर सगळं सामान आहे बघा, झोपण्याचं, राहण्याचं, खाण्याचं आहेत बघा. या होडीत इंजिन आहे, इंजिनवर होडी चालते. आणि हे बघा असा नदीचा पात्र आहे खाली असं पूर्ण गेलेलं आहे मित्रांनो. तर आता मी तुम्हाला जेवढं होता होईल एवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आणि बघा इथं खाली बघा एवढं पाणी आहे हां. आणि हा नदीचा पात्र असा आहे बघा. उन्हाळ्यामध्ये बघा काय परिस्थिती होईल तुम्ही जाणून घेऊ शकता. आणि मित्रांनो बघा इथून बी तुम्हाला हा ब्रिज दाखवण्यात जुना ब्रिज आहे बघा. इथून दिसतोय इंग्रज काळीन ब्रिज आहे. त्याच्यावरती बघा नव्या ब्रिजवरून गाड्या ये जा करत आहेत मित्रांनो. पलीकडचा भाग आहे ब्रिजच्या पलीकडचा भाग पूर्ण करंजाडे बघा. पूर्ण बघा हा करंजाडेचा भाग इथून नवीन एवढा करंजाडे मोठा झालेला मित्रांनो. पनवेलमध्ये 1 नंबरचं करंजाडेचं आहे मित्रांनो. तर बघा हा बाजूचा भाग बी बघा. काठावरचा भाग पहा, नदीच्या काठावरचा. हा तिथे एक मंदिर असं सुंदर असं मंदिर दिसतं मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो.